संपूर्ण राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी रविवार घेऊन आला सर्वात ताजी खुशखबर। होय शेतकरी मित्रांनो, नमस्कार। या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव। राज्यातील कापूस शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आलेली आहे मित्रांनो। ती बातमी काय आहे आपण सविस्तर समजून घेऊ। तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयीच्या दररोजच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। व्हिडिओ मात्र पूर्ण बघा, अजून काही महत्त्वाच्या शेतकऱ्यांसाठी बातमी आहे मित्रांनो। अगोदर एक ही बातमी बघू। शेतकऱ्यांना करता येणार ऑफलाईन पीक नोंदणी 15 जानेवारी पर्यंत मुदत। ई पीक पाहणीपासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा। राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी ठराविक कालावधीत ई पीक पाहणी फसल सर्वेक्षण नोंदणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची संधी देण्यात येणार आहे। ही माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी विधानसभेत दिली। व्यापाऱ्यांकडून होणारा गैरवापर रोखणार समित्यांना सखोल पडताळणी करावी लागेल, कारण काही व्यापारी या प्रक्रियेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात। या संदर्भात विधानसभेत विक्रम पाचपुते यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती। अनेक वेळा मुदतवाढ देऊ नये बरेच शेतकरी नोंदणी करू शकले नाही। तसेच ई पीक पाहणीचा तपशील 7/12 जमिनीच्या नोंदीत नोंदवला जाईपर्यंत अशा शेतकऱ्यांची पिके खरेदी करणे शक्य नाही असे पाचपुते यांनी नमूद केले होते। त्यावर बावनकुळे यांनी सांगितले की ऑनलाईन ई पीक पाहणी पोर्टलवर माहिती भरण्याची मुदत संपल्यामुळे ते बंद करण्यात आले असून ते पुन्हा सुरू करणे शक्य नाही। परंतु जे शेतकरी 15 जानेवारीपर्यंत ऑफलाईन प्रक्रियेद्वारे नोंदणी करतील त्यांच्या कागदपत्राची तपासणी केल्यानंतर त्यांना शासकीय खरेदी केंद्रावर आपली शेतीमाल विक्री करण्याची परवानगी देण्यात येईल। अर्जाच्या पडताळणीसाठी विशेष समिती गठन मित्रांनो, याच्यासाठी विशेष समिती पण गठन आहे। आता वळूया कापसाच्या महत्त्वाच्या बातमीकडे मित्रांनो। खुश खबर अशी आहे की CCI कापूस खरेदी मर्यादा तिसऱ्यांदा वाढवली। आता CCI हेक्टरी एवढा कापूस घेणार मित्रांनो। सविस्तर समजून घेऊ काय बदल झालेला आहे मित्रांनो। भारतीय कापूस महामंडळाच्या CCI केंद्रावर हमी भावाने कापूस खरेदीच्या मर्यादेत सुधारणा करण्यात आली आहे। आता राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी हेक्टरी 23.68 क्विंटल म्हणजे 2368 किलो हेक्टरी एवढी उच्चतम मर्यादा ठेवण्यात आली आहे, अशी घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी शुक्रवारी विधानसभेत केली। कृषी आयुक्तालयाने तिसऱ्यांदा उत्पादकता निश्चित करून CCIला दिली आहे मित्रांनो। प्रश्नोत्तराच्या तासानंतर रावल यांनी निवेदनाद्वारे घोषणा केली की ते म्हणाले की अद्ययावत तंत्रज्ञान तसेच सिंचन प्रणालीचा वापर करून राज्यातील शेतकरी कापसाचे उच्चतम उत्पादन घेतो। त्यानुसार राज्यात किमान हमी भाव योजनेअंतर्गत हेक्टरी कापूस खरेदी मर्यादा वाढवण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सर्व जिल्ह्यातील उच्च उत्पादकतेनुसार हेक्टरी 23 क्विंटल उत्पादकता निश्चित करून त्याप्रमाणे कापूस खरेदी करण्यात यावी असे निर्देश गुरुवारी दिले होते। शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा आहे मित्रांनो की कापूस जी अगोदर जी खरेदी केली जात होती त्या तुलनेत आता खरेदी वाढ झालेली आहे मित्रांनो। त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सर्व जिल्ह्यासाठी उच्चतम उत्पादकतेनुसार हेक्टरी 23 क्विंटल उत्पादकता निश्चित करून त्याप्रमाणे कापूस खरेदी करण्यात यावे असे निर्देश सुद्धा दिले होते। त्यानुसार आता प्रत्येक खरेदी केंद्रावर सुधारित उत्पादकतेप्रमाणे कापूस खरेदी करण्यात येईल। पीक कापणी प्रयोगातील उच्चतम 25% उत्पादन विचारात घेऊन लातूर, वर्धा व गडचिरोली या उच्च उत्पादन असलेल्या 3 जिल्ह्याची सरासरी 23 क्विंटल आहे। त्यानुसार सर्व जिल्ह्यासाठी 23 क्विंटल अशी राज्यभर मर्यादा निश्चित करण्यात आली आहे आणि यामुळे 100% शेतकऱ्यांना दिलासा आता मिळताना दिसत आहे, कारण याचा फायदा शेतकऱ्यांना CCIकडे कापूस खरेदी विक्रीसाठी होणार आहे। आता शेतकऱ्यांची सातत्याने मागणी होती मित्रांनो। शेतकरी सुधारित सिंचन पद्धती आणि आधुनिक शेती तंत्राचा वापर करून अधिक उत्पादन घेत आहे, मात्र प्रत्यक्षातील जादा उत्पादन खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणल्यावर उत्पादकता मर्यादा कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते। त्यामुळे ही मर्यादा वाढवण्याची मागणी लोकप्रतिनिधी आणि शेतकरी सातत्याने करत होते। आता वळूया ताज्या कापसाच्या बाजारभावाला मित्रांनो। बाजार समितीचे भाव। पुलगाव बाजार समिती मध्यम स्टेपल 7615। पुढील भाव पटापट बघू। वरोरा शेगाव जास्तीत जास्त 7400 रुपये। त्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त 7725 रुपये। त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त 7755 रुपये। त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 7400 रुपये। त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8060 रुपये। त्यानंतर अकोला जास्तीत जास्त 8010 रुपये। त्यानंतर जालना जास्तीत जास्त 8010 रुपये। त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 7325 रुपये। त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 7400 रुपये। त्यानंतर
नगर या ठिकाणी खाजगी बाजारात जास्तीत जास्त 7,100 रुपये. त्यानंतर बीड येथे खाजगी बाजारात जास्तीत जास्त 7,220 रुपये. परभणी वसमत येथे जास्तीत जास्त 7,050 रुपये. त्यानंतर धारूर बीड या ठिकाणी जास्तीत जास्त 7,220 रुपये. वसमत परभणी या ठिकाणी जास्तीत जास्त 7,050 रुपये. तर यवतमाळ या ठिकाणी पुसद या ठिकाणी 6,850. दररोजच्या माहितीसाठी नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.